भगवद्गीता अध्याय 15वा प्राकृत. श्री भगवान म्हणाले, खाली शाखा वरी मूळ, नित्याश्वस्त बोलिला. ज्याच्या पानामध्ये वेद, जाणितो वेद जाणतो. वरी ही शाखा फुटल्या तयास, ही भोग पाने गुणपुष्ट जेथे. खाली ही मुळे निगती नवीन, दृढावली कर्म बळे नृलोकी. त्यांचे तसे रूप दिसेना येथे, भासेन शेंडा बुडकान खांदा. घेऊनी वैराग्य अभंग शस्त्र, तोडून हा दृढ मूल वृक्ष. घ्यावा पुढे शोध तया पदासा, जेथुनी मागे फिरणे नसेची. द्यावी बुडी त्या परमात्म तत्वी, प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी. जे मान मोहासह संग दोष, जाळून निर्वासन आत्मनिष्ठ. द्वंद्वे न घेती सुख दुःख मूळ, ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट. न त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे, जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते. माझाची अंश संसारी, झाला जीव सनातन. पंचेंद्रिये मनोयुक्त, प्रकृतीतून खेचितो. पुष्पादिकातून वारा, गंध खेचून घेतसे. तशी घेऊन ही सर्व देह, सोडी धरी प्रभू. श्रोत्र जीवा त्वचा चक्षु, घ्राण आणि कते मन. ह्या सर्वास अधिष्ठून ते विषय सेवितो. सोडितो धरितो देह, भोगितो गुणयुक्त हा. परी न पाहती मूढ, ज्ञानी डोळस पाहती. योगी यज्ञ बळे ह्यास, पाहती हृदय स्थित. चित्तहीन अशुद्ध आत्मे, प्रयत्नहीन पाहती. सूर्यात जळते तेज जे, विश्व उजळीतसे. तसे चंद्रात अग्नीत जाण, माझेची तेज ते. आकर्षण बळे भूते, धरा रूपे धरितसे. वनस्पतीस मी सोम पोषितो, भरिला रसे. मी वैश्वानर रूपाने, प्राणी देहात राहुनी. अन्येती पचविचारी, प्राणापानास फुंकुनी. सर्वांतरी मी करीतो निवास, देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा. समग्र वेदासही मीच वेद्य, वेदज्ञ मी वेद रहस्य करता. लोकी पुरुष ते दोन, क्षर आणि अक्षर. क्षर सर्वची ही भूते, स्थिर अक्षर बोलिला. म्हणती परमात्मा तो, तिज पुरुष उत्तम. विश्व पोषक विश्वात्मा, जो विश्वेश्वर अव्यय. मी क्षराक्षराहुनी वेगळा आणि उत्तम. वेद लोक म्हणे माते, म्हणून पुरुषोत्तम. मोह सारुणी जो दूर, जाणे मी पुरुषोत्तम. सर्वज्ञ तो सर्व भावे, सर्व रूपी भजे मज. अत्यंत गूढ हे शास्त्र, निर्मळा तुझ बोलिलो. हे जाणे तो बुद्धिमंत, होईल कृतकृत्याची.